सरकारी अस्पताल की लापरवाही ने ले ली एक और जान। कल्याण में रुक्मिणीबाई अस्पताल में 5 घंटे डॉक्टर नदारद रहे। एम्बुलेंस नहीं मिली, इलाज नहीं हुआ। 43 साल की महिला सविता विराजदार की दर्दनाक मौत। परिजनों का आरोप, अस्पताल ने मदद की जगह सिर्फ इंतजार करवाया। कब सुधरेंगे सरकारी अस्पताल? पुष्पा गोरख जगताप। जगताप मॅडम कोण होत्या ऍडमिट? माझी आमच्या घरी म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे ती आमची शेजारची बाई आहे ती नाव काय त्यांचं? सविता बिरादर। आता काय झालं सांगा. तिला ना अचानक लकवा मारला तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं। ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला, फक्त बेडवर झोपून ठेवलं। आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल, तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या। तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे। आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही। हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स। किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर, 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं। तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं डॉक्टरांनी, कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये। आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर। आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल, तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता मुलांना कोण नाहीये, त्यांचे वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे, त्या मुलांना कोणच नाही आता। वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती, तिला ऑक्सिजनची गरज होती। मी डॉक्टर संदीप पगार आहे। मी या ठिकाणी एक चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे। या ठिकाणी दुपारी साधारण 1च्या सुमारास एक महिला सविता बिराजदार विठ्ठलवाडी ह्या एरियात परिसरातून आपल्याकडे आलेली होती। त्यांना जे फिजिशियन डॉक्टर आहे डॉक्टर शर्मा यांनी तपासून त्यांना सांगितलं होतं की त्यांना एक स्ट्रोक सदृश्य परिस्थिती असणारी एक सिम्पटम्स आहेत आणि त्यामुळे कसं त्यांना पुढचे जे इलाज करण्यासाठी त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे आणि ते इंटेन्सिव्ह केअर युनिट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना एक हायर फॅसिलिटी सेंटरला जिकडे मिडल कॉलेज किंवा हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। पेशंटच्या सोबत पेशंटचे 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा, ह्या दोघांनाही सविस्तर त्या ठिकाणी त्या घटनेची कल्पना आपण दिलेली होती की अशा प्रकारचं त्यांना रेफरन्स करून त्यांना ठिकाणी ICUमध्ये भरती करणं आणि पुढे CT स्कॅन वगैरे या गोष्टी करणं गरजेचं आहे। तर तसं करत असताना त्यांचं जे ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यामध्ये जो आहे म्हणजे 108 जी ॲम्ब्युलन्स आहे ते 108ची ॲम्ब्युलन्स त्यांना त्या मुलांना लवकर उपलब्ध झाली नाही, त्यामुळे मग आपल्या ॲम्ब्युलन्सनी घेऊन जायचं की 108च्या ॲम्ब्युलन्सनी घेऊन जायचं असं कन्फ्युजन त्यांच्यामध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे आणि दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या महिलेचा त्या ठिकाणी। पुढे कार्यालयीन जी शिस्त आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर एन्क्वायरी करूच। तत्पुरतं फ्री ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे, तीही अवेलेबल झाली नाही आणि जी अवेलेबल झाली त्यांचं असं म्हणणं होतं की एक रुग्ण आपण तिकडे नेत नाही, काय नेमकं प्रकार? ह्या कॉमेंटला आपण सध्या न्याय देऊ शकत नाही, कारण की आम्ही कार्यालयाने एन्क्वायरी करून मग त्या ठिकाणी पुढे आम्ही काहीतरी सविस्तर जे असेल जे त्यांचा जबाब घेऊन आम्ही त्याला आपण पुढे करूया।